चला आजच्या ब्लॉगची सुरुवात इथून करते. आता जवळपास रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि मी कपडे सगळे आवरायला काढलेले आहेत, कारण एवढा सगळा पसारा कपाटात झाला होता ना, वेळेला काहीच सापडत नव्हतं. त्यामुळे ते आवरण्याशिवाय पर्यायच नव्हता. जर आत्ता आवरलं नसतं तर ते अजून किती दिवसांच्या लांबणीवर गेलं असतं काय माहीत नाही. त्यामुळे मी ते आत्ता सगळे कपडे आवरायला काढलेत. काही कपडे इकडं ठेवलेले आहेत, अजून काही कपडे इकडं तिकडं सगळीकडं पडलेले, आणि मला हे सगळं काही आवरायचं आहे. कपड्यांचा सगळा गोंधळ तर मला आवरायचाच आहे, पण त्याआधी ना आत्ताच ट्रिप झाली. ते व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलेच असतील. जरी बघितले नसतील तर जाऊन नक्की बघा. तिकडं फार काही जास्त खरेदी केली नाही, थोडीफार काहीतरी खरेदी केली. त्यातली सगळ्यात पहिले तर ही एक बॅग, त्यानंतर ही एक छोटीशी पर्स, आजकाल खरं तर सगळीकडे सगळं मिळतं, पण ज्या ठिकाणी आपण गेलो त्या ठिकाणच्या काहीतरी आठवणी म्हणून या गोष्टी. त्यानंतर ह्यात काही कानातल्यांचं कलेक्शन, सगळ्यात जास्त कानातलेच आहेत. हा एक, त्यानंतर हा एक, दिसत असेल, दिसते. त्यानंतर हा काढून दाखवू का? त्यानंतर हा एक, हे तर मी लगेच घातले पण होते. त्यानंतर हा एक छोटूसा, त्यानंतर हा एक सगळ्यात मोठूसा त्यानंतर हा एक सेट, हा पण तिथंच घालायला घेतला होता. ज्यावेळेस मी स्कर्ट घातला होता त्याच्यावर घालायला घेतला होता, पण डोक्यातच नाही राहिलं की हा आपण घेतला आहे आणि हा घालायचा आहे म्हणून. तो तसाच पॅक राहिला. आता कधी तो घालायचा योग येईल माहीत नाही. त्यानंतर आरवीनी हे एक ब्रेसलेट घेतलं होतं. अजून तिचे खेळणे तर वेगळेच आहे त्या दोघांचे, पण ते काही जागेवर नाही आहे, ते सगळे पांगलेले आहेत. ह्या वस्तू काही जागेवर होत्या. त्यानंतर हे टिकल्यांचे पॅकेट, ही एक कलरची चंद्रकोर आहे. ह्या कलरच्या छोट्याशा टिकल्या आहेत आरवीला, आणि ह्या ब्राऊन कलरच्या मला, ह्या पण आरवीलाच आहेत. मी पण वापरणारच आहे. ही छोटीशी खरेदी होती. आता पडलेला सगळा पसारा आवरायचा आहे, अजून स्वयंपाक पण व्हायचा आहे. चला सगळ्या कपड्यांचा पसारा आवरते आणि मग परत पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. चला फायनली सगळे कपडे माझे लावून झाले. हे दिसायला एवढे कपडे दिसतात, पण ह्यातले बरेचसे कपडे मला बसत नाही आहेत. आत्ता काही लहान होत आहेत मला, मी बारीक होणार या अपेक्षेनं मी ते तसेच ठेवलेले. एवढा कॉन्फिडन्स माणसाला असावा. दिवसेंदिवस जाडी वाढतच चालली, तरी पण मी बारीक होणार या अपेक्षेनं कपडे माझ्या कपाटात तसेच आहेत. झाली तर चांगलीच गोष्ट आहे, नाही झाली तरी अजून एखाद दुसऱ्या महिन्यात तर मी हे सगळे कपडे काढून टाकणार आहे जे मला बसत नाही आहेत ते. आणि हे जे बॉक्स दिसतोय ना, हे बॉक्सच्या साईजमध्ये मला बास्केट मिळाली तर मी नक्की घेणार आहे, पण ती मला मिळत नाही आहे म्हणून ते राहिलेलं आहे तेवढं. मी कपडे तिकडं आवरत होते बेडरूममध्ये, कपड्यांचा पसारा. हे पिल्लू येऊन इथं असं झोपून गेलं आहे. तर ह्याला उचलून बेडवर नेऊन टाकते, म्हणजे हे पडणार नाही, नाहीतर हा पडू शकतो इथून. चहा. हा अगोदरचाच व्हिडिओ आहे. आजचा कपड्यांचा सगळा गोंधळ आवरण्यात मला काही जास्त शूट करणं झालं नाही. तिथून पुढे स्वयंपाक पण व्हायचा होता, जेवणं पण व्हायची होती, त्यामुळे मी जास्त काही शूट केलं नाही. आणि हा व्हिडिओ आत्ताच्या व्हिडिओत मी ॲड करते आहे. अद्रक इतना, हां बस. तिथंच आहे दूध, तिथंच आहे गॅस कट्टर, गॅसवर आहे तिथंच.
ते घे ना पातेलं, ते पण चालतं. हां ते पण चालतं. कसं म्हणजे? कप घे ना, कप तिथे नाहीये का? मी काढून देऊ का? बघू इकडे. म्हणजे झाल्यावर मी काढून देते की तुला. म्हणजे चहा कसा गाळू असं म्हणायचंय ना तुला? मी काढून देते की चहा. मी देते की. मी देते की तुला काढून. तू सगळं उलट करायला लागलास विराज. शर्ट घालायला येईना का? 2 कप घेतले. बर धर. काय स्पून कशाला पाहिजे? असं केलं की ते मागे जात असतं. थांब, दे दे नाही. आता पातेलं मोठं आहे आणि त्यात दूध पण जास्त आहे. 1.5 कप. पातेलं जवळ घ्यायचं. पप्पांची बॉटल राहिली. तू जाताना आठवण केली नाही का पप्पांना? आता पातेलं उचलून ठेव म्हणजे सांडायचा प्रश्न नाही. डबा पार्टी करायला आपल्याला बॉटल नाही आहेत का दुसऱ्या? ए थांब विराज. आरवी ऐक, तसं नाही करायचं, सांडत जाती. हा ह्यात काढून घे म्हणजे मग तिथं डायरेक्ट टाकता येतं. साखर सांडलेली ना तुझ्याकडनं डब्यातनं. बर बर तू आलं टाक. त्याला आलं टाकू दे. हा आलं कधी टाकायचं? हां व्हेरी गुड गर्ल. तुझ्या विराज तुझ्या तिकडनं दुधाचं पातेलं आहे, धक्का लावू नको. हा चहा उकळायच्या आधी आलं टाकलं की काय होतं? आटत नाही, फाटत. म्हणजे खराब होतं चहा. करेक्ट. ए गॅस जवळ बसलाय तुम्ही. गोंधळ घालायचा नाही तिथं अजिबात. आपण असं किचन मध्ये काम करत असताना पायाला हात लावू नये राणी. ए राणी हातानी बॅड मॅनर्स. लेकीच्या हातचा आयता चहा. खूप छान. घ्या आता तुम्ही दोघं. आजचा ब्लॉग इथंच संपवते. भेटू परत उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नक्कीच व्हिडिओ शेअरही करा. चला बाय.